आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका. कोसारी प्रकरणात साक्षीदाराचा खून, अपहरणानंतर सुपारी किलिंगचा संशय. जत तालुका हादरला. जत तालुक्यातील गाजलेल्या कोसारी दुहेरी खून प्रकरणाला आणखी एक धक्कादायक कलाटणी मिळाली असून या प्रकरणातील महत्त्वाचे साक्षीदार दादासो नामदेव यमगर यांचा अपहरणानंतर खून झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जत तालुका आणि परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी दादासो यमगर हे जबाब नोंदवण्यासाठी जाण्याच्या तयारीत होते. पेट्रोल टाकून येतो असे सांगून ते कवटेमहाकाळ तालुक्यातील नागसफाटा परिसराकडे गेले, मात्र त्यानंतर ते परतलेच नाहीत. त्यांचा मोबाईल फोन बंद लागत असल्याने संशय वाढला. त्यांच्या दुचाकीवरून एका अज्ञात व्यक्ती जाताना दिसल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणी कवटेमहाकाळ पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान तपासादरम्यान दादासो यमगर यांचा खून झाल्याची माहिती पुढे येत असून न्यायालयीन प्रक्रियेत महत्त्वाची साक्ष नोंदवली जाऊ नये यासाठीच हे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मंगळवेढा परिसरातील एका गुन्हेगार टोळीने सुपारी घेऊन हा प्रकार केल्याची चर्चा रंगली आहे, मात्र अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. या घटनेमुळे 2023 मधील कोसारी दुहेरी खून प्रकरण पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहे. त्यावेळी पाण्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात विलास नामदेव यमगर वय 45 आणि प्रशांत दादासो यमगर 23 यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर अनेक जण गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात 13 आरोपींविरोधात खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. काही आरोपींना अटक झाली असून काही जण सध्या जामिनावर बाहेर असल्याची माहिती आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, LCB, LIB पथक, कवटेमहाकाळ पोलीस आणि विशेष तपास पथके यांना तपासासाठी पाचारण करण्यात आले. CCTV फुटेज, मोबाईल लोकेशन आणि संशयितांच्या हालचालींचा बारकाईने तपास सुरू आहे. मुख्य साक्षीदाराचा खून झाल्याच्या घटनेमुळे जत, कोसारी, कवटेमहाकाळ आणि मंगळवेढा परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. साक्षीदारच सुरक्षित नसतील तर न्याय कुणावर विश्वास ठेवायचा, असा संतप्त सवाल नागरिक करत असून या प्रकरणामुळे पोलीस प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला आहे. जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.